हॅलो. सुपरपोजिशन ऑफ वेव्हज या आपल्या 6व्या चॅप्टरचं आजचं हे 7वं सेशन आणि आजच्या सेशनमध्ये आपण सुरुवातीला बघणार आहोत प्रॅक्टिकल डिटर्मिनेशन ऑफ एंड करेक्शन. त्यानंतर बघणार आहोत मोड्स ऑफ व्हायब्रेशन्स प्रोड्युस्ड इन अ स्ट्रेच स्ट्रिंग आणि त्यानंतर बघणार आहोत लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. तर आजचं आपलं पहिलं आर्टिकल आहे प्रॅक्टिकल डिटर्मिनेशन ऑफ एंड करेक्शन. An exact method to determine the end correction using two pipes of same diameter but different lengths L1 and L2 is as follows. So जी एंड करेक्शनची एक्झॅक्ट मेथड आहे, जेव्हा दोन पाईप सेम डायमीटरचे पण वेगवेगळ्या लेंथचे आपण वापरतो, ज्याची लेंथ L1 आणि L2 आहे, तर त्या फॉर्ममध्ये एंड करेक्शनचे फॉर्म्युले कसे डिराईव्ह होतील हे आता आपण बघणार आहोत. पहिली जी केस आहे आपली ती अर्थातच असणार आहे फॉर पाईप क्लोज्ड ॲट वन एंड. सो पाईप क्लोज्ड ॲट वन एंडच्या केसमध्ये आपण बघितले आपल्याकडे फॉर्म्युला आहे N इज इक्वल टू V अपॉन 4L, फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला आहे आणि त्याच्यावरून आपण असं लिहू शकतो रिअरेंज करून V इज इक्वल टू 4NL. ओके, सो हा जो 4L आहे हा जर या साईडला नेला तर V इज इक्वल टू 4NL असा फॉर्म्युला आपल्याला मिळणार आहे. सो आपण हेच हा जो फॉर्म्युला आहे तो घेऊन आपण जे काही एंड करेक्शन आहे ते इव्हॅल्युएट करणार आहोत. आता आपल्याला माहिती आहे कॅपिटल L म्हणजेच काय तर स्मॉल l प्लस E असणार आहे. तर सुरुवातीला आपण इक्वेट करून घेऊया ती सिच्युएशन आणि त्यानंतर कारण हे जे दोन पाईप्स आहेत त्याच्यामध्ये डेफिनेटली त्याची जी काही लेंथ आहे ती वेगवेगळी असणार आहे. ऑब्वियसली त्याच्यामुळे जी काय L मिळणार आहे कॅपिटल L ती वेगळी असेल, त्याची जी फ्रिक्वेन्सी आहे ती वेगळी असणार आहे. सो मात्र सिच्युएशन काय असणार आहे तर वेलॉसिटी ऑफ साऊंड जी आहे ती कॉन्स्टंट आहे आणि त्यामुळे आपण नेहमी ज्या पद्धतीने आपण इक्वेट करतो त्या पद्धतीने आपण दोन फॉर्म्युले जे आहेत ते इक्वेट करतो. बघा 4N1L1 इज इक्वल टू 4N2L2, बरोबर आहे. सो दोन वेगवेगळे पाईप आहेत आणि त्यांची वेलॉसिटी जी आहे म्हणजे या दोन्ही पाईप जरी आपण कन्सिडर केले तरी जी वेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर आहे तो डेफिनेटली काय असणार आहे कॉन्स्टंट असणार आहे. त्यामुळे आपण हे कंपॅरिझन या पद्धतीने करतोय. सो जर दोन्ही साईडला बघितलात तर 4 हे सेम आहेत, कॉमन आहेत, त्यामुळे थ्रूआउट आपण ते कॅन्सल आउट करू शकतो. सो देअरफॉर काय लिहू शकतो आपण बघा N1L1 इज इक्वल टू N2L2. ठीक आहे. सो इथे जेव्हा पाईप क्लोज ॲट वन एंडची कंडिशन असणार आहे तेव्हा आपल्याला माहिती आहे एंड करेक्शन एकदाच असणार आहे आणि त्यामुळे ही जी L1 ची व्हॅल्यू आहे तिथे आपण काय सबस्टिट्यूट करू शकतो तर L1 प्लस E, वेअर L1 इज लेंथ ऑफ दॅट पाईप. ओके, मीन्स ज्या वेळेला ते जे आपण लूप बघणार आहोत ॲक्च्युअल कंडिशनमध्ये त्यावेळेची जी लेंथ असणार आहे ती पाईपची लेंथ नव्हे तर बेसिकली तो जो एअर कॉलम असणार आहे त्याची लेंथबद्दल आपण बोलतोय. पाईपमधली जी लेंथ असणार आहे त्याची ती असणार आहे L1. तर मग आपण हे कसं लिहू शकतो मॉडिफाय करून तर N1 आणि ब्रॅकेटमध्ये काय लिहिलं बघा L1 प्लस E लिहिलं आहे कॅपिटल L1च्या ऐवजी, बरोबर आहे. आणि N2 तसंच ठेवलं आहे आणि पुन्हा ब्रॅकेटमध्ये L2च्या ऐवजी आपण काय लिहिलं L2 प्लस E. आता जर हे आतमध्ये जर आपण मल्टिप्लाय करून घेतला N1ने तर काय सिच्युएशन होईल बघा N1L1 प्लस N1E इज इक्वल टू N2L2 प्लस N2 इंटू E. ओके, हे जे इक्वेशन आहे शेवटचं हेच कंटिन्युएशनसाठी पुढच्या स्लाइडवर ठेवूया आणि त्याच्यानंतर पुढचा जो भाग आहे तो आपण बघूया. सो बघा N1L1 प्लस N1E इज इक्वल टू N2L2 प्लस N2E हे आपण या ठिकाणी ठेवलेलं आहे इक्वेशन. आणि इथे जर बघितलात तर E आपल्याला काढायचं एंड करेक्शन, त्याच्यासाठी मी काय करतोय तर Eच्या ज्या टर्म आहेत ते एका साईडला घेतोय. आता हे करत असताना दोन्ही कंडिशन होऊ शकतात, म्हणजे ही जी N1L1ची जी कंडिशन आहे टर्म जी आहे ती या साईडला पण जाऊ शकते, या पद्धतीने तुम्ही करू शकता, किंवा ही जी N2E ची टर्म आहे ती या साईडला येऊ शकते. सो दोन्ही पद्धतीने केलात तर दोन्ही पद्धतीने उत्तर आपल्याला मिळणार आहेत. तर सुरुवातीला आत्ता आपण काय करूया तर इथे N2E ची जी टर्म आहे ती या साईडला घेऊया आणि N1L1 जो आहे तो आपण या साईडला नेणार आहोत. त्यामुळे काय होईल N1L1 जो आहे तो या साईडला नेल्यानंतर मायनस होईल आणि N2 इंटू E ही जी टर्म या साईडला प्लस आहे ती या साईडला नेऊन मायनस केली जाईल. सो बघा काय होईल N1E मायनस N2E इज इक्वल टू N2L2
बरोबर आहे ना. बघा हा N1 E इकडे आहे, हा N2 E इकडचा इकडे आला म्हणून मायनस झाला, हा N2 L2 आहे तसाच, आणि N1 L1 इकडून या साईडला मायनस झाला. ओके, ई कॉमन आहे या ठिकाणी म्हणून आपण लिहू शकतो ई कॉमन. बाकी इकडची टर्म काही मी बदललेली नाही आहे बघा. ई इंटू ब्रॅकेट N1 मायनस N2 आणि मग याच्यानंतर ही सिच्युएशन आपल्याला मिळते. आणि आपल्याला जर इंटिग्रेशन ई साठी जर फॉर्म्युला काढायचा असेल तर काय होईल, तर हे जे पूर्ण ब्रॅकेट आहे N1 मायनस N2 हे ब्रॅकेट या साईडला डिनॉमिनेटरला मध्ये जाईल आणि मग सिच्युएशनली काय मिळेल आपल्याला, तर ई इज इक्वल टू N2 L2 मायनस N1 L1 अपॉन N1 मायनस N2. जे लक्षात काय ठेवायचं बघा, सिम्पली इथे जेव्हा 2 मायनस 1 जेव्हा झालंय तेव्हा जेव्हा सिंपल टर्म आली जेव्हा फ्रिक्वेन्सीवाली N1 मायनस N2, इथे 2 मायनस 1 आणि इथे 1 मायनस 2. त्याला दुसरी एक मेथड आहे, जसं मी मगाशी म्हटलं त्या पद्धतीने, की हा जो फॉर्म्युला आहे तोच तुमच्या समोर इथे ठेवलाय. मगाशी आपण N1 L1 ची टर्म या साईडला नेली होती, आता मी काय करतोय N1 E ची जी टर्म आहे ती मी या साईडला घेऊन जाणार आहे. आणि त्यामुळे काय होतंय ते बघा, N1 L1 मायनस N2 L2 इज इक्वल टू N2 E मायनस N1 E. म्हणजे जर या दोघात जर तुम्ही बघितलं तर बघा इथे N2 मायनस L1 मायनस N1 इंटू L1 है ना, N2 L2 मायनस N1 L1 असं होतं. आणि इथे N1 L1 मायनस N, म्हणजे एक्झॅक्टली टर्म्स फक्त काय झाले आहेत, उलट झाले आहेत. ओके, सो तसं इथूनही तुम्ही ते चेंज करू शकता. फक्त तुम्हाला मी एवढ्यासाठीच दाखवते की तुम्हाला कळेल की इझिली तुम्ही ते साईन जी आहे ती बदलू शकतात. एवढंच मला तुम्हाला तिथे दाखवायचं आहे. ओके, ठीक आहे. तर पुढची स्टेप काय होईल, तर इथे मी काय केलंय, तर ई जो आहे तो कॉमन काढलाय बघा, आणि मग इथे N2 मायनस N1 जो आहे तो या साईडला डिवाइड होईल. सो जर दोन्ही फॉर्म्युले जर समोरासमोर बघितले तर तुमच्या लक्षात येईल, इथे बघा N1 मायनस N2, इथे N2 मायनस N1, आणि इथे थोडक्यात याची जर चिन्ह सुद्धा थ्रू आउट जर तुम्ही बदलली तर हिशेब तोच आहे बघा. हा मायनस केला, हा प्लस केला, बरोबर आहे, हा मायनस केला, हा प्लस केला. थोडक्यात ते हेच आहे, फक्त या पद्धतीने जर रिअरेंज केलात तर हे या पद्धतीने तुम्हाला मिळू शकतं. हे फक्त तुम्हाला मी आत्ता व्यवस्थित दाखवलंय. पुढच्या केसमध्ये ज्यावेळेला आपण बघूया ओपन ॲट बोथ एंडला, त्यावेळेला मी तुम्हाला डिटेल काय याच्याबद्दल सांगत बसणार नाही, तुम्हाला ते पटपट दाखवत जाईल. ओके, तर पुढच्या केसकडे वळूया लगेच. फॉर पाईप ओपन ॲट बोथ एंड्स. सो ओपन ॲट बोथ एंडसाठी काय फॉर्म्युला आपल्याकडे, तर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू V अपॉन 2L. ओके, त्यामुळे V इज इक्वल टू 2NL. ॲक्च्युअली या फॉर्म्युलाचा काही फारसा फरक पडत नाही आहे बघा, कारण काय होतंय की जो NL जो विषय आहे ना तेवढाच आपल्याला कन्सिडरेशनमध्ये आहे. फक्त तिथे 4NL होता, इथे 2NL होता. शेवटी 4 तिकडे कॅन्सल झाले. तसेच आता या कंडिशनमध्ये आपल्याला माहिती आहे इथे सुद्धा काय होणार आहे, ते 2 जे आहेत ते पण कॅन्सल आउट होणार आहेत. आता आपण जनरली कसं लिहिणार आहोत बघा, 2N1 L1 इज इक्वल टू 2N2 L2. त्याच्यामुळे जर थ्रू आउट पुन्हा 2 कॅन्सल केले तर डेफिनेटली N1 L1 इज इक्वल टू N2 L2. ओके, आता इथे मात्र सबस्टिट्यूट करताना आपल्याला काय करावं लागेल, तर एंड करेक्शन आहे ते 2E असणार आहे, कारण पाईप ओपन ॲट बोथ एंड्स आहे. ओके, सो तेवढंच फक्त चेंज होणार आहे या फॉर्म्युल्यासाठी. त्यामुळे इथे 2E आलाय बघा. बाकी आतमध्ये जर तुम्ही मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला काय मिळेल ते तुमच्या समोर आहे बघा. इथे फक्त मी 2 बाहेर लिहिलाय, कारण जनरली काय आहे, तो नंबर बाहेरच्या साईडला असतो आणि लेटर जी आहे ती नंतर लिहिलेली असतात. ओके, सो तुम्ही म्हणाल की N1 इंटू 2E असं लिहिलेलं नाही. ओके, पण हिशोब तोच आहे, हे तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे, तर हे याच पद्धतीने आपण कंटिन्युटीमध्ये जाऊया. आणि पुन्हा एकदा हे जे इक्वेशन आहे कंटिन्युटीसाठीचं ते ठेवूया, आणि पुढे तुम्हाला माहिती आहे त्या पद्धतीनेच आपण अरेंजमेंट करतोय बघा. काय करतोय, तर डेफिनेटली आत्ता आपण काय करणार आहोत, तर हा जो N1 L1 आहे तो तिकडच्या साईडला नेतोय आपण. सो 2N1E मायनस 2N2E. सो N2E ची जी टर्म आहे ही इकडे आणली, जसं मगाशी केली सेम त्या पद्धतीने. त्यामुळे तुम्हाला काही कळण्यात अडचण नाही. इथे पुन्हा एकदा E आपल्याला कॉमन 2E कॉमन घेता येईल या ठिकाणी. ओके, E नाही 2E कॉमन घेता येईल, आणि मग N1 मायनस N2 शिल्लक राहील. ओके, सो 2E आणि ब्रॅकेटमध्ये हे इकडची टर्म आहे ती तशीच राहिलेली आहे. ओके, याच्यात काही चेंज झालेला नाही आहे. त्यामुळे E इज इक्वल टू ज्यावेळेला आपण लिहिणार आहोत त्यावेळेला ह्या N1 मायनस N2च्या बरोबर 2 सुद्धा हा फॅक्टर इकडच्या साईडला गेलेला आहे. ओके, फक्त चेंज काय झाला तुमच्या लक्षात आलं असेल. सिम्पली इथे 2 वाढलेला आहे, कारण तो एंड करेक्शनमध्ये जो 2E होता त्याच्यामुळे इथे तुम्हाला डेफिनेटली ते 2 मिळेल. सो याच पद्धतीने जे मगाशी आपण बोललो होतो त्याच मेथडनी जर आपण गेलो तर जी काही आपली ऑर मेथड आहे त्याच्यामध्ये हे तुम्हाला दाखवतोय मगाशसारखंच. याच्यावर तर मी आता काही एक्सप्लेनेशन देत नाही, तुमच्या लक्षात येईल. फक्त तुम्हाला एक एक स्टेप जी आहे ती कशी येते ती बघा. ओके, इथे आपण काय केलंय, तर N1 L1 मायनस N2 L2 केले, आणि N2 इंटू E ची टर्म आहे ती आपल्याकडे राईट हँड साईडला आहे. नंतर इथे या साईडला आपण कॉमन घेतलेलं दिसतं आपल्याला, आणि त्याच्यानंतर आपल्याला E इज इक्वल टू असेल तर हे 2 इंटू N2 मायनस N1 जे आहेत ते
इकडच्या साईडला डिवाइड होतील. सो ई इज इक्वल टू धिस. सो दोन्ही इक्वेशन कम्पेअर करा. बघा याची पण थ्रूआउट जर साईन आपण सगळ्यांची चेंज केले तर मग काय होईल बघा. इथे हा मायनस केला, समजा हा प्लस केला, बरोबर आहे ना. म्हणजे थोडक्यात ही टर्म आधी आली, जनरली आपण प्लसवाली टर्म जी आहे ती आधी लिहितो म्हणून. ओके. सो इथे समजा तुम्ही मायनस केला, इथे प्लस केला आणि इथे इथल्या सिच्युएशनमध्ये पुन्हा एकदा यांची चिन्ह बदलताना मग इथे n2 - n1 होईल. ओके. सो या पद्धतीने आपण दोन्ही केसमध्ये बघितलेलं आहे की एंड करेक्शन कसं आपण इव्हॅल्युएट करू शकतो. परीक्षेमध्ये कदाचित शो दॅट ई इज इक्वल टू अशा प्रकारे एखादा 2 मार्काला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर याच्यानंतर आपण वळणार आहोत मोड्स ऑफ व्हायब्रेशन्स प्रोड्युस्ड इन अ स्ट्रेच्ड स्ट्रिंग. ओके. सो आज आपण काय बघणार आहोत, तर स्ट्रिंग जर ताणलेली असेल तर त्याच्यातले मोड्स ऑफ व्हायब्रेशन्स जे आहेत ते आपल्याला बघायचे. तत्पूर्वी तुम्हाला एक छोटासा व्हिडिओ दाखवतो, ज्याच्यामध्ये मागच्याही सेशनमध्ये एकदा मी तुम्हाला व्हिडिओ दाखवला होता. आज मी तुम्हाला दाखवणार आहे का, कारण एकूण 3 मोड्स आपण डिस्कस करतो, म्हणजे 3च लूप जास्तीत जास्त येतात का, तर नाही, डेफिनेटली जास्त लूप मिळणार आहेत आपल्याला. तर आज मी तुम्हाला 1 लूप, 2 लूप, 3 लूप, 4 लूप, 5 लूप, 6 लूप असं सगळे कंटिन्युएशनमध्ये दाखवणार आहे. जशी आपण फ्रिक्वेन्सी चेंज करतोय तसं जे नंबर ऑफ लूप्स आहेत ते इन्क्रीज होताना आपल्याला दिसणार आहेत. तर बघा या व्हिडिओमध्ये आपल्याला ते दिसत आहेत. बघितले कसे कसे लूपची संख्या जी आहे ती वाढत गेली. तर आता वळूया आपल्या मेन मुद्द्याकडे, डेरिव्हेशनकडे, कारण परीक्षेमध्ये आपल्याला हे लिहायचंय. आता बघून झालं काय लिहायचंय त्याच्याकडे वळूया. सो कन्सिडर अ स्ट्रिंग ऑफ लेंथ L स्ट्रेच्ड बिटवीन 2 रिजिड सपोर्ट्स. आता इथे जी लेंथ आहे ती आपण L वापरली आहे बघा, याच्यात काही बदल होणार नाही, कारण इथे कंडिशन काय झाली, तर हे व्हायब्रेशन जे आहे स्ट्रिंगमध्ये तिथे दोन्ही एंड क्लोज असणार आहे. त्याच्यामुळे ओपन ॲट बोथ एंड आणि क्लोज ॲट वन एंड वगैरे ही केस आता इथे काही शिल्लक राहणार नाही. त्यामुळे जे दोन्ही एंडला आपण बघितलंय, जेव्हा लूप पूर्ण दिसतो त्यावेळेला दोन्ही एंडला काय असतात, तर नोट्स असतात, अँटी नोट्स नसतात, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे इथे काय आपल्याला एंड करेक्शन वगैरे या केसमध्ये नाही. पण या केसमध्ये आणखीन एक वेगळी टर्म जी आहे ती आपल्याला विचारात घ्यावी लागते. ती काय ती तुम्हाला सांगतो. इन केस ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग दॅट इज ट्रान्सवर्स वेव्ह, कारण आता आपण जे पाईपचे केस बघितले त्याच्यामध्ये लॉन्जिट्युडिनल वेव्ह बघितले, आपण साऊंड वेव्ह बघितले, आणि इथे ही ट्रान्सवर्स वेव्ह असणार आहे. द वेलॉसिटी ऑफ द वेव्ह इज गिवन बाय v इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ t/m. आणि हे जे इक्वेशन आहे याला एक नंबर आपण देणार आहोत, त्याला मी इक्वेशन नंबर देतोय A, कारण हे इक्वेशन तिन्ही मोडमध्ये आपल्याला वापरायचं आहे आणि म्हणून कॉमनली ते एकदाच लिहायचं होतं, म्हणून याला आपण नंबर स्पेशली वेगळा दिलाय. इक्वेशन A म्हटलंय. इथे स्मॉल m म्हणजे काय, तर लिनियर डेन्सिटी दॅट इज मास पर युनिट लेंथ ऑफ द स्ट्रिंग, आणि T काय आहे, तर टेन्शन ऍक्टिंग ऑन द स्ट्रिंग ड्यू टू द स्ट्रेचिंग. सो स्ट्रेचिंगमुळे त्या स्ट्रिंगमध्ये जे काही टेन्शन आहे ते असणार आहे T. आणि ही जी व्हेलॉसिटीची जी टर्म आहे स्क्वेअर रूट ऑफ t/m ही फक्त आणि फक्त स्ट्रेच्ड स्ट्रिंगच्या बाबतीतच करणार आहोत, कारण आपण टेन्शन आपण जे मागच्या ज्या दोन्ही केसेस बघितल्या होत्या, बरोबर आहे, जे मोड्स ऑफ व्हायब्रेशन इन एअर कॉलम क्लोज्ड ॲट वन एंड आणि ओपन ॲट बोथ एंड्स, त्या दोन्ही केसमध्ये पाईप होते, कुठल्या प्रकारचं टेन्शन तिथे नव्हतं आणि त्याच्यामुळे तिथली वेलॉसिटी जी टर्म जी आहे ती सिम्पली v घेतली होती. आता इथे टेन्शन आणि m या टर्ममध्ये आपल्याला लिहायचं आहे, म्हणून आपण व्हीच्या जागेवर स्क्वेअर रूट ऑफ t/m सबस्टिट्यूट करणार आहोत. बाकी मेथड तीच राहणार आहे, पण मागच्या दोन्ही सिच्युएशनमध्ये आपण कुठेही व्हीची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली नव्हती. आता मात्र या केसमध्ये आपण ती करणार आहोत. ओके. सो वी कॅन डिस्कस डिफरंट मोड्स ऑफ व्हायब्रेशन्स ॲज फॉलोज. आणि असं म्हणून डायरेक्ट वळूया आपल्या पहिल्या मोडकडे. ओके. फर्स्ट मोड बघा. इफ a string is stretched between two rigid supports and is plucked
at its center, the string vibrates as is shown in the following figure. So ही जी काही स्ट्रिंग आहे त्यातली जी अगदी सेंटरला जर तुम्ही प्लग केलं थोडंसं किंवा तुम्ही फ्रिक्वेन्सी जनरेटर किंवा ट्युनिंग फोर्क वापरूनही त्याला व्हायब्रेशन देऊ शकता बेसिकली. पण जर असं तुम्ही केलं तर आपल्याला डेफिनेटली पहिल्यांदा काय मिळणार आहे, तर अशा पद्धतीने एक लूप मिळणार आहे. ओके, आता हे तुम्हाला तिथे डायग्राम मध्ये पण दिसतंय की ही जी लेंथ आहे त्याची लांबी किती असणार आहे, λ/2. आपण हे सारखं सारखं डिस्कस केलंय बघा की एक लूप म्हणजे λ/2, 2 लूप असतील तर लॅम्बडा. ओके, सो आता आपल्याला क्लिअर कट एक लूप दिसतो. आणि मागच्या वेळेला आपण जेव्हा बघितलं तेव्हा इकडे अर्धा इकडे पाव असं ते सगळं कॅल्क्युलेशन आपण काहीतरी करत होतो. इथे काहीच नाही, आता इथे सिम्पली तुम्हाला एक फुल लूप दिसतोय. ओके, सो लेंथ किती आहे त्याची, तर λ/2. ओके, लेंथ ऑफ द लूप L इज इक्वल टू λ/2 आपल्या डायग्राम मध्ये दिसते. सो मेन्शन करून टाकूया लगेच. हिअर लेंथ ऑफ द लूप L इज इक्वल टू λ/2 अँड देअरफॉर लॅम्बडा इज इक्वल टू 2L सिम्पली. ओके, याला आपण नेक्स्ट नंबर द्यावूया. नेक्स्ट नंबर काय असणार आहे, नेक्स्ट नंबर नाही त्याला मगाशी एच म्हटलंय, त्यामुळे याला आपण इक्वेशन नंबर काय देऊया, तर 1 देऊया. आणि आपल्याकडे आणखीन जे इक्वेशन आहे मागच्या वेळेला आपण ते वापरलं होतं बरोबर ना, ते काय इक्वेशन होतं, तर V इज इक्वल टू एन लॅम्बडा असं आपण जनरली बघतो आणि आपण थेट लिहिलं होतं एन इज इक्वल टू व्ही अपॉन लॅम्बडा. हे जे इक्वेशन आहे याच्यातच आपण मागच्या वेळेला आपण सबस्टिट्यूशन इथेच केली होती बरोबर आहे. सो याला नंबर देऊन ठेवूया 2. फक्त मागच्या वेळेला व्ही ची व्हॅल्यू कुठे आपण सबस्टिट्यूट केली नव्हती. आता आपण एक व्हीचं नवीन इक्वेशन जे आता आणलंय आतमध्ये ते काय होतं, √T/m, ज्याला आपण आता इक्वेशन नंबर ए म्हटलंय. त्यामुळे आता जे पहिलं जे इक्वेशन आपण लिहिलं ते इक्वेशन नंबर 1 आणि जे कॉमन इक्वेशन जे आपण सगळीकडे वापरणार आहोत ते इक्वेशन ए, हे जर आत्ताच्या या इक्वेशन नंबर 2 मध्ये सबस्टिट्यूट केलं तर काय होईल ते बघूया. सबस्टिट्यूटिंग इक्वेशन नंबर 1 अँड ए इन इक्वेशन नंबर 2 वी गेट एन इज इक्वल टू, बघा व्हीच्या जागेवर फक्त मी ही टर्म टाकलेली आहे. ओके, √T/m अपॉन लॅम्बडाची व्हॅल्यू आपल्याला आता मिळाली आहे 2L. ओके, सो हेच फक्त सिम्प्लिसिटीसाठी आपण कसं लिहू शकतो बघा, तर 1/2L इंटू धिस. ओके, सिंपल आहे, डिवायडेड बाय 2L आहे बरोबर आहे ना. सो मल्टिप्लाइड बाय 1/2L अशा अर्थाने तुम्ही ते समजून घेऊ शकता. ओके, सो याला एक नंबर देऊन टाकूया. ही आपली फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आहे. इक्वेशन नंबर देऊया त्याला 3. सो दिस इज द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी और वी कॉल इट ॲज फर्स्ट हार्मोनिक. ओके, सो एकदम सिंपल आहे, याच्यामध्ये काही फार आपण कठीण असं काही केलेलंच नाही. फक्त एक लक्षात ठेवा की इथे आपल्याला काय करायचंय, तर जी व्हीची व्हॅल्यू आहे ती सबस्टिट्यूट करायची आणि ती फक्त आणि फक्त याच केसमध्ये टाकायची आहे, लक्षात घ्या. नाहीतर तुम्ही प्रत्येक ठिकाणी व्हीची किंमत टाकत जा, तर फक्त स्ट्रिंगच्या केसमध्ये व्हीची व्हॅल्यू टाकायची. नाहीतर आपण समजा त्या पाईपच्या केसमध्ये पण प्रत्येक ठिकाणी जर व्हेलॉसिटी टाकली तर ती तशी येणार नाही, कारण ती ट्रान्सव्हर्स वेव्हसाठीच तो फॉर्म्युला व्ही इज इक्वल टू √T/m आहे, हे लक्षात घ्या. ओके, तर वळूया आपल्या सेकंड मोडकडे. सो इफ द सेंटर ऑफ द स्ट्रिंग इज प्रिव्हेंटेड फ्रॉम व्हायब्रेटिंग बाय टचिंग इट with a light object and string is plucked at point midway between one of the segment, the string vibrates as shown in figure. So इथे काय म्हटलंय बघा की तुम्ही सेंटर ऑफ द स्ट्रिंग जो आहे इट इज प्रिव्हेंटेड फ्रॉम व्हायब्रेटिंग बाय टचिंग इट विथ लाईट ऑब्जेक्ट. सो जो सेंटर असेल तो कशाने तरी तुम्ही असा होल्ड केलं थोडासा आणि जी उरलेले आता 2 सेगमेंट तयार होतील. जर तुम्ही सेंटरला पकडला असा तर तारेचे त्या 2 भाग झालेले असतील, त्यातली जी काही एक सेगमेंट शिल्लक असेल त्याच्या मधल्या पॉइंटला जर पुन्हा जर तुम्ही प्लग केलं आणि व्हायब्रेशन्स दिले तर तुम्हाला 2 लूप तयार होतील, ते तुम्हाला दिसतील. आणि ते बघा या पद्धतीने. सो इथे जी वेव्हलेंथ आहे ती आपल्याला माहिती आहे, जर 2 लूप असतील तर वेव्हलेंथ लॅम्बडा असणार आहे. फक्त आपण टेक्निकली त्याला λ1 असं म्हणतो. सो तेही लिहून टाकूया. लेंथ ऑफ द लूप इज L इज इक्वल टू λ1, पण आपल्या भाषेत ते λ1च्या फॉर्मॅटमध्ये लिहायचं असतं, म्हणून तेच फक्त जस्ट इथे सुद्धा एक्सचेंज करण्याची पाळी आपल्याकडे आलेली आहे. λ1 इज इक्वल टू L आणि याला आपल्याला नंबर द्यावा लागेल. पुढचा नंबर देऊन टाकूया, इक्वेशन नंबर 4. समजा इक्वेशनचा नंबर चुकला असेल तर तेवढं समजून घ्या, कुठेतरी पुढे मागे होऊ शकतं म्हणून. तर कधी चुकणार नाही, पण त्यातूनही चुकलं असेल तर बघा. ओके, सो वी हॅव द इक्वेशन, मगाशी जसं लिहिलं होतं तसं लिहून टाकूया. N1 इज इक्वल टू व्ही अपॉन λ1 आणि याला आपण पुढचा नंबर देऊन ठेवूया इक्वेशन नंबर 5. बरोबर देतो ना, माझ्या
पटकन लक्षात येत नाहीये, मी ते नंबर टाकत गेलेलो आहे सलग. ओके, सो n1 इज इक्वल टू व्ही अपॉन लॅम्बडा 1 हे हा फॉर्म्युला पण फिक्स आहे बघा, जसं की स्क्वेअर रूट ऑफ टी बाय एम. पण तिथे कुठेही आपण सबस्क्रिप्ट सुद्धा बदललेला नव्हता, इथे आपण बदलतोय प्रत्येक वेळेला. n1 इज इक्वल टू व्ही अपॉन लॅम्बडा 1. जनरल फॉर्म्युला n इज इक्वल टू व्ही अपॉन लॅम्बडा आहे, पण इथे सबस्क्रिप्टला आपण 1 जोडलाय, बरोबर आहे. पुढच्या केसमध्ये आपण जेव्हा जाणार तर n2 इज इक्वल टू व्ही अपॉन लॅम्बडा 2, n2 इज इक्वल टू व्ही अपॉन लॅम्बडा 2 असं आपण ते बघणार आहोत, बरोबर आहे. सो आता आपल्याला काय करावं लागेल, हे जे इक्वेशन आपल्याला समोर दिसतंय ते म्हणजे इक्वेशन नंबर 5 आणि याच्या आधीचं जे इक्वेशन आहे ते 4, म्हणजे ते इक्वेशन नंबर 4 आणि वरचं इक्वेशन जे आपण कॉमन वापरतोय ते इक्वेशन ए, हे जर आपण या 5व्या इक्वेशन मध्ये टाकलं म्हणजे व्ही ची व्हॅल्यू म्हणजे इक्वेशन नंबर ए आहे आणि लॅम्बडा 1 ची व्हॅल्यू म्हणजे आताच इक्वेशन नंबर 4 आहे. तर तसं असेल तर इक्वेशन नंबर 4 आणि ए जर आपण 5व्या इक्वेशन मध्ये म्हणजे याच इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट केले तर आपण कसं मिळवू शकतो इक्वेशन बघा, n1 इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ टी बाय एम अपॉन एल. ओके, हे थोडंसं कळण्यासाठी फक्त मी तुम्हाला दाखवतोय. आणि मी जे तुम्हाला एक गोल वगैरे करून दाखवतोय ना, तर हे तुम्ही नोट्समध्ये वगैरे करू नका, हे लक्षात घ्या. काय आहे हे तुम्हाला समजण्यासाठी फक्त मी दाखवतोय. ओके, त्यामुळे तुम्हाला तसं करण्याची गरज नाही, हे लक्षात घ्या. ओके, नाहीतर तुम्ही काय कराल, प्रत्यक्षात प्रत्येक वेळेला तिथे गोल वगैरे मारून दाखवाल, ते काही तुम्हाला एक्झामिनरला दाखवायचं नाही, हे तुम्हाला कळण्यासाठी मी तुम्हाला दाखवतोय, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, तर आता हे मी काय केलंय बघा, तर इथे हा जो एल होता त्याला मी 2 न मल्टिप्लाय केलं आणि म्हणून मी वरच्या टर्मला सुद्धा मी 2 न मल्टिप्लाय केलं, असा त्याचा थोडक्यात अर्थ आहे. जो काही आपल्याकडे फॉर्म्युला आहे त्याच्यानुसार मी इथे 2 ने मल्टिप्लाय आणि डिवाइड केलं, तर त्या इक्वेशनचं काय जे काही व्हॅल्यू आहे ती काही बदललेली नाही आहे. तर या ठिकाणी जर तुम्ही नीट बघितलात तर हा जो काही आपल्याला 1/2l आणि स्क्वेअर रूट ऑफ टी बाय एम ही जी काही टर्म दिसते ना, ही मगाशी आपण बघितली की ती काय होती, तर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी होती बघा 1/2l. म्हणून इथे मुद्दा मी इंटू 1 पण टाकला, तसंही तुम्हाला लिहिण्याची गरज नव्हती, ते 2/2l असं केलं असतं तरी चाललं असतं. आणि नॉर्मल केसमध्ये ते काय होतं 1/l इंटू स्क्वेअर रूट ऑफ टी बाय एम असं ते लिहिणार होतो आपण. फक्त मी लिहिताना काय केलं ते 2/2l इंटू 1 पण का मी घेतला इथे, तुम्ही एरवी 2/2l लिहिलात तरी चालेल, फक्त तुम्हाला हा 1/2l एकदम कळला पाहिजे म्हणून मी फक्त 2 into 1 असा स्प्लिटअप करून दाखवलाय. तुम्ही इथे 2 into 1 स्प्लिटअप करून दाखवण्याची गरज नाही, 2/2l असं डायरेक्ट लिहिलात तरी हरकत नाही. ऍक्च्युअली पहिल्या कंडिशनमध्ये ते 1/l इंटू स्क्वेअर रूट ऑफ टी बाय एम असं राहणार होतं. आणि मग पुढच्या स्टेपला पाहिजे तर ते ॲडिशनल एक स्टेप करा, 2/2 न मल्टिप्लाय करा आणि मग तुम्ही काय म्हणू शकता की हे जे काय आहे ना, हे काय आहे तर ती आपली फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आहे. ओके, सो ती आपण जी फ्रिक्वेन्सी ती इथे कन्सिडर करून आपण काय करू शकतो बघा, काय लिहू शकतो बघा. सो फ्रॉम इक्वेशन नंबर 3 वी कॅन राईट, ओके, फ्रॉम इक्वेशन 3 असं का म्हटलंय कारण की तिथून आपण ती फंडामेंटल फ्रिक्वेन्सी घेतली होती. सो ही जी काही आता तुम्हाला टर्म दाखवली ती काय होती तर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. सो n1 इज इक्वल टू 2n असं ते आपल्याला मिळेल बघा. ठीक आहे, याच्यामध्ये काही अडचण नाही, त्यामुळे n1 इज इक्वल टू 2n म्हणजे मागच्या वेळेला आपण जे बघितलं होतं n होती आपल्याकडे फ्रिक्वेन्सी, आता 2n झाली आणि डेफिनेटली आता पुढच्या केसमध्ये आपल्याला ती काय मिळणार आहे तर 3n मिळणार आहे असं आपल्याला कळतं, कारण डेफिनेटली 1 2 नंतर नेक्स्ट 3च असणार आहे, ऑब्वियस आहे. सो धिस इज, त्याला एक नंबर देऊन टाकलाय इक्वेशन नंबर 6 आणि याला आपण काय म्हणू शकतो तर हे आहे सेकंड हार्मोनिक आणि ओव्हरटोनच्या भाषेत सांगायचं झालं तर इट इज फर्स्ट ओव्हरटोन. सो एकदम सिम्पल आहे हा फॉर्मॅट आणि त्याच्यामुळे काही अवघड नाही. तर वळूया आपल्या पुढच्या मोडकडे, सिम्पल थर्ड मोड. द स्ट्रिंग इज मेड टू व्हायब्रेट इन सच अ वे दॅट 3 loops आर फॉर्म्ड अलॉंग द स्ट्रिंग एज शोन इन फिगर. सो 3 लूप येण्यासाठी आपण ती अरेंजमेंट करणार आहोत आणि त्यानंतर जी सिच्युएशन तुमच्या समोर येईल ती तुमच्या फिगरमध्ये दाखवली असं इथं म्हटलंय. तर बघा फिगरमध्ये काय दिसतंय तर 3 लूप्स आहेत आणि त्याच्यामुळे जी वेवलेंथ आहे ती किती होईल आपल्या भाषेत 1.5, 1 आणि अर्धा म्हणजे 1.5 म्हणजे 3 लॅम्बडा 2/2. सो लिहून टाकूया लगेच. हिअर लेंथ ऑफ द लूप इज एल इज इक्वल टू 3 लॅम्बडा 2/2 आणि म्हणून लॅम्बडा 2 आपल्याला रिअरेंज करून घ्यावा लागेल. सो लॅम्बडा 2 इज इक्वल टू किती आला तर हा जो 2 आहे डिवायडेड बाय, लक्षात घ्या तो 2 वरती जाईल इकडे म्हणजे 2l होईल आणि हा 3 जो इकडे आहे मल्टिप्लाइड तो खाली डिवाइड होईल. सो 12/3 असं आपल्याला लॅम्बडा 2 ची व्हॅल्यू मिळाली. याला आपल्याला पुढचा नंबर द्यावा लागेल. सो देऊन टाकूया. इक्वेशन नंबर आपण दिलाय पुढे लगेच, इक्वेशन नंबर 7 आहे. ओके, आणि त्याच्यानंतर आपल्याला जसं मगाशी आपण लिहिलं होतं तसंच वी हॅव द इक्वेशन जे आहे ते लिहून टाकूया. काय आहे इक्वेशन n2 इज इक्वल टू v अपॉन लॅम्बडा 2. यालाही पुढचा नंबर देऊन टाकूया, इक्वेशन नंबर 8.
ओके, आता आपल्याला पुन्हा काय करायचं, ते 7वं आणि इक्वेशन नंबर ए जे आहे ते या इक्वेशन मध्ये म्हणजे 8व्या इक्वेशन मध्ये जर सबस्टिट्यूट केलं तर आपल्याला काय मिळेल बघा, n2 इज इक्वल टू दिस. ओके, सो v ची व्हॅल्यू टाकली आणि लॅम्बडा 2 ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली. ओके, हे जर रिअरेंज केलं तर काय होईल, पुन्हा हे डिवाइडेड बाय 12/3 म्हणजेच मल्टिप्लाइड बाय 3/12. ओके, सो या पद्धतीने जर आपण लिहिलं तर बघा हे आपल्याला असं मिळेल 3/12, कारण डिवाइडेड बाय 12/3, सो मल्टिप्लाइड बाय 3/12. ओके, सो स्विच झालं हे. आणि जसं मागाशी म्हटलं होतं तसंच आता आपल्याला माहिती आहे की 1/12 इंटू स्क्वेअर रूट ऑफ t/m म्हणजेच काय आहे, तर इथे आता बघा इथे मी 3 into 1 असं करून तुम्हाला काही दाखवलेलं नाही. ओके, सो तसं दाखवण्याची गरज नाही. आणि हे जे काही काढलंय ना ते पण काढू नका, तो जो काही राऊंड करून मी तुम्हाला दाखवतोय तर तोही करू नका. सो लक्षात आलं असेल तुमच्या 1/12 इंटू स्क्वेअर रूट ऑफ t/m म्हणजे काय आहे, तर आपली फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आहे. सो n1 सॉरी इथे चुकून मी n1 लिहिलंय बघा, तुम्ही चुकू नका मात्र. बघा इथे n2 पाहिजे. ओके, सो हे करेक्शन करून घ्या. इथे n2 इज इक्वल टू दिस. ओके, 3/12 स्क्वेअर रूट ऑफ t/m. ओके, सो फ्रॉम दिस आपण काय करू शकतो बघा, तर इक्वेशन जे 3 होतं आपलं फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचं, त्याच्यावरून आपण काय लिहू शकतो परत की n2 इज इक्वल टू 3n. ओके, इथे लक्षात ठेवा इथे n2 करायचं आहे तुम्हाला, n2 इज इक्वल टू 3n. सो याला एक नंबर देऊन टाकूया पुढचा. हे बघा इथे असं या पद्धतीने थोडासा प्रॉब्लेम होतोय बघा, इथे 6 नंबर चुकून टाकलाय, तर तुम्ही हे काही कन्सिडर करू नका. याला कितवा नंबर येईल बघा, तर इथला आहे बघा, इथे 8वा नंबर आहे तर इथे 9वा नंबर येईल. ओके, सो किरकोळ ज्या चुका आहेत त्या तुमच्या जे काही एरर्स आहेत, चुका म्हणण्यापेक्षा एरर्स आहेत ते तुम्ही निग्लेक्ट करा, पण समजून घ्या ॲक्च्युली. नाही तर तिथे जसं लिहिलंय तसंच्या तसं करू नका. किरकोळ ज्या गोष्टी आहेत त्या समजून, अर्थात तुम्ही हुशारच आहात, 12वीला गेलेले सगळे विद्यार्थी आहेत, बरोबर आहे ना, बोर्डाच्या परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवणारे विद्यार्थी आहेत, त्यामुळे एवढ्या ज्या छोटे छोटे एरर्स आहेत ते तुमच्या लगेच लक्षात येतील अर्थात, याची मला खात्री आहे. सो याला आपण काय म्हणणार आहोत, थर्ड हार्मोनिक म्हणणार आहोत आणि ओव्हरटोनच्या भाषेत हा सेकंड ओव्हरटोन आहे. सो फायनल कन्क्लुजन आपण याच्यावरून काय लिहू शकतो की आता पहिला 1 बघितला, 2 बघितला, 3 बघितला, असं जर आपण केलं तर 4n 5n तुम्हाला मिळणार आहे, बरोबर आहे ना. तर मी इथं हे जनरल केसमध्ये मी डायरेक्ट स्टेटमेंट लिहून टाकतो. इथे थोडीशी जागा आहे म्हणून मी डायरेक्ट लिहिलंय. तुम्ही काय करू शकता बघा, इथे जसं n2 इज इक्वल टू 3n लिहिलंय ना, सिमिलरली किंवा मागच्या सेशनमध्ये आपण मला वाटतं कंटिन्युअसली वगैरे असं काहीतरी शब्द वापरून काहीतरी मी लिहिलं होतं ते. ओके, सो इथे तुम्ही असं लिहू शकता, सिमिलरली म्हणा काय येईल, n3 इज इक्वल टू 4n, n4 इज इक्वल टू 5n, या पद्धतीने अँड सो ऑन असं लिहून टाका. आणि मग तुम्ही काय म्हणू शकता की फ्रॉम दीज इक्वेशन्स वी कॅन से दॅट ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट इन केस ऑफ स्ट्रेच्ड स्ट्रिंग. ओके, किंवा व्हायब्रेटिंग स्ट्रिंग असं म्हटलं तरी चालेल. जे काही तुम्हाला प्रश्नामध्ये जे विचारलं असेल शो दॅट. ओके, प्रश्न 2 प्रकारे येऊ शकतो, एकतर असा शो दॅट ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट असा प्रश्न, किंवा दुसरा प्रश्न मी तुम्हाला काय म्हटलं की एक्सप्लेन डिफरंट मोड्स ऑफ व्हायब्रेशन इन केस ऑफ स्ट्रेच स्ट्रिंग किंवा व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. ओके, सो या पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर आपण एकंदरीत किती बघितल्या केसेस, तर साधारणपणे मला वाटतं 3 झाल्या या केसेस, बरोबर आहे. पाईपच्या बाबतीत 2 केसेस आणि या. ओके, तर शक्यता जास्त राहते की या 3 पैकी एक प्रश्न आपल्याला बोर्डाला मिळतो. 100% मी सांगत नाही आहे तर लगेच सुरू की हे 3च करायचे असं नाही, पण शक्यतो या 3 मधला एक प्रश्न आपल्याला डेफिनेटली मिळण्याची शक्यता असते. अर्थात आपण त्याचे आधी लॉंग क्वेश्चन्स बघितलेत, त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. तर याच्यानंतर आपण एक छोटंसं आर्टिकल याच इक्वेशनच्या बेसवरती, म्हणजे जी काही फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आत्ता आपण बघितली त्याच्या बेसवरती आपण लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग बनणार आहोत. तर वळूया आपल्या पुढच्या आर्टिकलकडे, लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. सो द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ द व्हायब्रेटिंग स्ट्रिंग अंडर टेन्शन इज गिव्हन बाय काय आहे बघा, n इज इक्वल टू 1/12 स्क्वेअर रूट ऑफ t/m असा आपला बेसिक फॉर्म्युला आहे, बरोबर आहे. आता त्या सिच्युएशनमध्ये फ्रॉम दिस फॉर्म्युला आपण वेगवेगळे जे काही लॉज आहेत व्हायब्रेटिंग स्ट्रिंगचे ते ऑब्टेन करणार आहोत. त्यातला पहिला काय बघा, म्हणजे लॉज म्हणजे काय बघा, तर फॉर्म्युलाकडे एकदा नीट बघा. इथे L दिसतोय तुम्हाला, इथे T दिसतोय आणि इथे M दिसतोय. तर लॉज आपण 3 सांगणार आहोत. पहिला एक लॉ ऑफ लेंथ सांगणार आहोत, नंतर लॉ ऑफ टेन्शन सांगणार आणि लॉ ऑफ M म्हणजे मास नाही, एवढं लक्षात ठेवा, मास पर युनिट लेंथ आहे. ओके, किंवा त्याला आपण लिनियर डेन्सिटी असं म्हणतो. ओके, तर या तिघांबद्दल हे 3 लॉज येणार आहेत, L, T आणि M बद्दल. सो पहिला लॉ असणार आहे आपला डेफिनेटली लॉ ऑफ लेंथ. ओके, लॉ ऑफ लेंथ मध्ये आपल्याला दिसतंय बघा, हा जो L आहे हा डिनॉमिनेटर मध्ये आहे बघा, म्हणजे सो N इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू L. जर का हे T आणि M जर का कॉन्स्टंट असतील उरलेल्या सगळ्या गोष्टी, तर हा जो L आहे हा डिनॉमिनेटर मध्ये आहे, म्हणजे याचा अर्थ आपण काय म्हणू शकतो, तर N इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू L.
ओके, सो पहिलं ते शब्दात लिहूया आणि मग मॅथमॅटिकली मांडूया. बघा काय म्हटलं, हे खूप मोठं लिहिलेलं दिसतंय बघा, पण काय टेन्शन घेऊ नका. हे बघा एन म्हणजे काय आहे तर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. ओके, द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन ऑफ द स्ट्रिंग, एवढा शब्द आपण एन साठी वापरलाय. द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन ऑफ स्ट्रिंग इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू, कारण एल जो आहे तो खाली आहे म्हणून इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू, आणि नंतर जो एल आहे त्याला एल बद्दल पण किती बरंच मोठं लिहिलंय बघा, टू लेंथ ऑफ द व्हायब्रेटिंग स्ट्रिंग म्हटलंय. आणि पुढे काय लिहिलंय तर टी आणि एम जे आहेत ते कॉन्स्टंट आहेत. ओके, इफ टी म्हणजे इथे डायरेक्ट टेन्शन म्हटलंय आणि अँड मास पर युनिट लेंथ आर कॉन्स्टंट. ओके, सो तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं काय आहे तर इथे बघायचं फक्त, याच्यावरून तुम्हाला हे सगळं लिहायचं आहे. एन इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू एल, मग एन म्हणजे काय ते लिहायचं, एल म्हणजे काय, आणि मग टी आणि एम जे आहे ते डिस्कस केले. सो मॅथमॅटिकली आपण कसं लिहू शकतो, सिम्पली एन इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू एल. दुसऱ्या भाषेत आपण असं म्हणू शकतो एन इज प्रपोर्शनल टू 1/L असंही म्हणा. आणि कंडिशन काय आहे त्याच्यावर मात्र, इफ टी अँड एम आर कॉन्स्टंट. ओके, सो तसाच सेकंड लॉ जो आहे तो आपल्याला बघायचा आहे, आणि त्याच्यासाठी हा जो फॉर्म्युला आहे तो पुन्हा एकदा कोपऱ्यात नेऊन ठेवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल, कारण तिथे बघितल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल की याच्यावरून आपल्याला काय लिहिता येईल. सो तो फॉर्म्युला तुमच्या समोर बघा कोपऱ्यामध्ये इथे ठेवून दिलाय. तर दुसरा लॉ आहे आपला लॉ ऑफ टेन्शन. सो तुम्हाला इथे टेन्शन दिसतं बघा, टेन्शन कुठे आहे तर न्यूमरेटरमध्ये आहे, पण ते स्क्वेअर रूटमध्ये आहे, लक्षात घ्या. ओके, सो लगेच तुम्हाला सांगता येईल बघा की दॅट इज द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी एन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू, वरती आहे म्हणजे डायरेक्टली प्रपोर्शनल टू, पण स्क्वेअर रूट ऑफ टी म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ टेन्शन. सो शब्दात लिहून टाकूया लगेच, द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ द व्हायब्रेशन्स ऑफ द स्ट्रिंग इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ टेन्शन. आणि पुढे म्हटलंय उरलेल्या ज्या दोन क्वांटिटी आहेत त्या कॉन्स्टंट, म्हणजे कुठली जर तुम्ही टी बद्दल बोलताय तर कॉन्स्टंट कोण असणार आहे, एल म्हणजे व्हायब्रेटिंग लेंथ आणि एम म्हणजे मास पर युनिट लेंथ. बघा, इफ व्हायब्रेटिंग लेंथ अँड मास पर युनिट लेंथ आर कॉन्स्टंट, म्हणजे समजा 3 मार्काला समजा हा प्रश्न विचारला, स्टेट द लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग, तर एकदम किती सोपा आहे बघा. फक्त हा फॉर्म्युला जो आहे ना हा तुम्हाला माहित पाहिजे. ओके, तो लक्षात ठेवायला लागेल मग. ओके, सो मॅथमॅटिकली लिहून टाकूया, एन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ टी, आणि कंडिशन काय आहे, इफ एल अँड एम आर कॉन्स्टंट. ओके, तिसऱ्या लॉकडे लगेचच वळूया. तिसरा लॉ काय सांगतो, लॉ ऑफ लिनियर डेन्सिटीचा, म्हणजे एम साठीचा. एम म्हणजे मास नाही लक्षात घ्या, एम म्हणजे लिनियर डेन्सिटी किंवा मास पर युनिट लेंथ आहे ते. ओके, सो इथे आपल्याला काय दिसतंय तर एन हा एम आहे तो खाली आहे म्हणजे इनव्हर्सली आहे, पण स्क्वेअर रूटमध्ये आहे, म्हणजेच काय इनव्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ मास पर युनिट लेंथ. ओके, सो लिहून टाकूया बघा, द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन्स ऑफ स्ट्रिंग इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ मास पर युनिट लेंथ, त्याला कौसात आपण लिनियर डेन्सिटी असं पण म्हटलंय. तर जेव्हा एम्स बद्दल बोलतोय त्यावेळेला दुसऱ्या गोष्टी कुठल्या कॉन्स्टंट असणार तर टेन्शन आणि व्हायब्रेटिंग लेंथ, बरोबर आहे. सो या पद्धतीने तुम्ही लिहू शकता थेट. सो एन इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ एम, बघा हे लक्षात ठेवा. आणि कंडिशन काय आहे आपल्याकडे तर इफ टी अँड एल आर कॉन्स्टंट. सो अशा प्रकारे एकूण 3 लॉज स्ट्रेट अवे आपल्याकडे आहेत. आणखीन थोडंसं पुढे जाऊन हा जो तिसरा लॉ आहे तो थोडासा मॉडिफाय पण होतो. सो कदाचित तुम्हाला परीक्षेमध्ये शो दॅटच्या फॉर्मॅटमध्ये 2 गुणांसाठी विचारलं जाऊ शकतं, म्हणून याचं एक्सटेन्शन आपण करतोय. काय करतोय बघा, सो लॉ इथे खरं तर संपलाय, पण याचं थोडंसं एक्सटेन्शन आहे, परीक्षेमध्ये 2 गुणांसाठी येऊ शकतं, म्हणून मी तुम्हाला सांगतो की शो दॅटच्या फॉर्मॅटमध्ये ते येऊ शकतं. काय आहे ते बघा, नाउ लिनियर डेन्सिटी एम इज इक्वल टू मास पर युनिट लेंथ. ओके, हे आपल्याला माहिती आहे, मास पर युनिट लेंथ म्हणजेच लिनियर डेन्सिटी. सो मास पर युनिट लेंथ कसं काढणार आपण तर व्हॉल्यूम पर युनिट लेंथ इंटू डेन्सिटी. ओके, जर आपल्याला लिनियर काढायचं असेल तर व्हॉल्यूम माहिती आहे आपल्याला, तर मास अपॉन व्हॉल्यूम इज डेन्सिटी. सो व्हॉल्यूम पर युनिट लेंथ इंटू डेन्सिटी जर तुम्ही केलात तर तुम्हाला काय मिळते तर लिनियर डेन्सिटी मिळते. आणि म्हणून व्हॉल्यूम पर युनिट लेंथ लिहायचं असेल तर पहिल्यांदा व्हॉल्यूम माहित पाहिजे आपल्याला. व्हॉल्यूम कुणाचं काढतोय आपण तर त्या तारेचं काढतोय, बरोबर आहे. तर ते कसं आहे, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आपल्याला माहिती आहे. आपण मागच्या वर्षी जो प्रयोग केला कुठला, जिथे आपण एक तार घेतली आणि मायक्रोमीटर स्क्रू गेजने आपण बरोबर त्याची रेडियस वगैरे डायमीटर वगैरे काढली होती, बरोबर. त्याची लेंथ वगैरे काय आपण बघितली नाही, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन फक्त आपण त्यावेळेस चेक केला होता, बरोबर आहे. तर इथे सिच्युएशन काय होईल तर व्हॉल्यूम जर काढायचं असेल तर तो एक छोटं सिलेंडर आहे असं कन्सिडर करा. त्यामुळे ती जी तार आहे त्याचं जो व्हॉल्यूम काय असणार आहे पाय आर स्क्वेअर इंटू एल. पाय आर स्क्वेअर म्हणजे काय असणार आहे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, आणि एल म्हणजे लेंथ ऑफ दॅट स्ट्रिंग. ओके, ही झाली व्हॉल्यूम ऑफ दॅट
स्ट्रिंग, पण पर युनिट लेंथ म्हटलं आहे, बरोबर आहे. त्याच्यामुळे त्याची लेंथ किती आहे, एल आहे. म्हणजे थोडक्यात आपल्याला काय करावं लागेल, तर एलने पुन्हा भागावं लागेल. आणि डेन्सिटी समजा जर रो असेल तर आपण कसं लिहू शकतो बघा, पाय आर स्क्वेअर एल अपॉन एल इंटू रो. सो आता एल अपॉन एल झालाय बघा, बरोबर आहे ना. सो एल अपॉन एल म्हणजे पाय आर स्क्वेअर एल अपॉन एल, म्हणजे एल एल कॅन्सल झाले. त्यामुळे इथे काय शिल्लक राहिला, इथला फक्त पाय आर स्क्वेअर आणि इथला रो. सो इज इक्वल टू काय येईल, पाय आर स्क्वेअर इंटू रो. ओके, इथंच थोडीशी ॲडजस्टमेंट करून जागा वाचवूया पुढच्या स्लाईडमध्ये जाण्यापेक्षा. आणि बघा इथे मी काय म्हणतोय, आपल्याकडे काय फॉर्म्युला होता बघा, तर वी हॅव, आपला फॉर्म्युला होता एन इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ एम. आता एमची किंमत आपल्याकडे आली आहे, ही बघा, ही एमची किंमत आहे ना, पाय आर स्क्वेअर इंटू रो. तर आपण हे याच याच्यामध्ये कसं लिहू शकतो बघा, तर एन इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू पाय आर स्क्वेअर इंटू रो, सॉरी पाय आर स्क्वेअर इंटू रो नाही, स्क्वेअर रूट ऑफ पाय आर स्क्वेअर रो. ओके, तर या सिच्युएशनमध्ये ही फक्त एमची किंमत इथे टाकली. तर याच्यावरून तुम्ही काय लिहू शकता बघा, हे जर तुम्हाला रेडियसशी संबंधित जर विचारलं की रेडियसवरती कसं अवलंबून आहे, तर तुमच्या लक्षात येईल बघा, इथे इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे पण स्क्वेअर रूटमध्ये पण आहे. पण लक्षात घ्या आर स्क्वेअर आहे, स्क्वेअर रूट ऑफ आर स्क्वेअर म्हणजे काय, तर आर, बरोबर आहे. सो इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू आर म्हणायचं, आर स्क्वेअर नाही म्हणायचं, कारण स्क्वेअर रूट ऑफ आर स्क्वेअर म्हणजेच आर. ओके, त्याच्यामुळे इथे म्हणताना तुम्ही म्हणणार स्क्वेअर रूट ऑफ आर स्क्वेअर असं नाही म्हणायचं, डायरेक्ट काय म्हणायचं, नुसता आर. ओके, कारण तो स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट एकमेकांना कॅन्सल आउट होईल, बरोबर. आणि रोच्या बाबतीत मात्र काय याचं स्क्वेअर नाही, त्यामुळे एन इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ रो. ओके, सो लिहून टाकूया शब्दामध्ये. पुन्हा एकदा वेगळं मी या मॅथमॅटिकलच्या भानगडीत पडत नाही, तुम्हाला कळले ते आता काय करायचं ते, फक्त मी स्टेटमेंट काय दाखवतो बघा. दस द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन ऑफ अ स्ट्रेच्ड स्ट्रिंग इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू, कारण इन्व्हर्सली म्हणजे आर आणि रो या ज्या गोष्टी आहेत ह्या डिनॉमिनेटरमध्ये आहेत, सो इन्व्हर्सली प्रपोर्शनल हे सत्य आहे. द रेडियस ऑफ द स्ट्रिंग, बरोबर आहे. आता जे म्हटलं ते स्क्वेअर रूट ऑफ आर स्क्वेअर, म्हणजे थोडक्यात तो स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर कॅन्सल झाले तर फक्त रेडियस ऑफ द स्ट्रिंग राहिलं इन्व्हर्सली प्रपोर्शनल. आणि जो दुसरा जो रो आहे किंवा डेन्सिटी जी आहे ते काय राहणार आहे, स्क्वेअर रूटमध्येच राहणार आहे. ओके, सो द स्क्वेअर रूट ऑफ द डेन्सिटी ऑफ द मटेरियल ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. सो कदाचित परीक्षेमध्ये तुम्हाला असं विचारलं जाऊ शकतं की शो दॅट द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ द व्हायब्रेशन ऑफ स्ट्रेच स्ट्रिंग इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द रेडियस ऑफ द स्ट्रिंग, असं तरी विचारलेलं असेल, किंवा द स्क्वेअर रूट ऑफ द डेन्सिटी ऑफ द मटेरियल ऑफ द वायर. ओके, सॉरी, मटेरियल ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. ओके, तर ह्या सिच्युएशनमध्ये तुम्हाला हे 2 गुणांसाठी येऊ शकतं. तर या पद्धतीने तुम्ही याच्यावरती अभ्यास करू शकता. तर याच्यानंतर वळूया आजच्या आपल्या होमवर्ककडे. न्यूमेरिकल, सिम्पल न्यूमेरिकल देतो, त्यामुळे मी तुम्हाला काही सोडवून दाखवत नाही, फक्त तुम्हाला हिंट जे आहे ते तुम्हाला मी देतो. बघा प्रश्न काय आहे बघा, अ युनिफॉर्म वायर अंडर द टेन्शन इज फिक्स्ड ॲट इट्स एंड्स if the ratio of tension to the square of its length is 36 Newton per meter square and the fundamental frequency of vibration of the wire is 300 Hz, find its linear density. म्हणजे फॉर्म्युला तुम्ही कुठला वापरणार आहात, तर आता जो आपण फंडामेंटल फ्रिक्वेन्सीसाठी जो वापरतो बेसिकली तोच वापरणार आहोत. n इज इक्वल टू 1/2L आणि स्क्वेअर रूट ऑफ T/m. ओके, सो काय करावं लागेल तेवढं फक्त मी तुम्हाला सांगतो. थेट फॉर्म्युला आपल्याला वापरता येत नाही, तो थोडंसं त्याच्यात आणखीन रिअरेंजमेंट करावी लागेल, म्हणूनच तुमच्यासाठी दिलं. इतकं इझी असेल तर मी तुम्हाला सांगितलं नसतं, बरोबर आहे ना. काय करावं लागेल बघा, तर पहिला फॉर्म्युला तुम्ही लिहून घ्या, n इज इक्वल टू 1/2L स्क्वेअर रूट ऑफ T/m असा लिहून घ्याल. नंतर आपल्याला काय करायचं आहे, तर याचं स्क्वेअर करून टाका. स्क्वेअर केल्यामुळे काय होईल बघा, तो n जो आहे तो पण n स्क्वेअर होऊन जाईल, बरोबर आहे. त्याच्यानंतर 1/2L जो आहे तो काय होईल, 1/4L स्क्वेअर होईल, बरोबर ना. 2चा पण स्क्वेअर 4 करावा लागेल, Lचा स्क्वेअर L स्क्वेअर होईल. सो 1/4L स्क्वेअर होईल. आणि स्क्वेअर रूट ऑफ T/m होता तो आता स्क्वेअर रूट निघून गेला, कारण आपण स्क्वेअर केलाय, बरोबर आहे. मग फायनली आपल्याकडे काय मिळालं, तर n स्क्वेअर इज इक्वल टू 1/4L स्क्वेअर इंटू T/m, बरोबर आहे. तर यांनी काय म्हटलंय बघा इथे, हे बघा, इफ द रेशो ऑफ टेन्शन टू द स्क्वेअर ऑफ इट्स लेंथ, म्हणजे टेन्शन T डिवाइड बाय स्क्वेअर ऑफ इट्स लेंथ म्हणजे T/L स्क्वेअर, एका पर्टिक्युलर टर्मची व्हॅल्यू नाही दिली आहे, ते टोटल T/L स्क्वेअरची दिली आहे. म्हणजे तुमच्याकडे जो फॉर्म्युला तयार झाला 1/4L स्क्वेअर इंटू T/m, तो थोडक्यात पुन्हा तुम्हाला स्प्लिट अप करून घ्यावं लागेल. काय करावं लागेल बघा, तर 1/4 त्याच्यानंतर T/L स्क्वेअर इंटू 1/m.
ओके. सो टी बाय एल स्क्वेअर त्यातनं वेगळा काढून तुम्हाला घ्यावा लागेल, म्हणून 1/4 इंटू टी बाय एल स्क्वेअर इंटू 1/m असं तो होईल. तुम्ही लिहून घेतलात की तुमच्या ते लक्षात येईल बघा. ठीक आहे. मग आता तुम्हाला काय करायचंय, तर इथे आपल्याला एन स्क्वेअर इज इक्वल टू 1/4 इंटू टी बाय एल स्क्वेअर इंटू 1/m मिळालं. पण आपल्याला काढायचंय एम आणि एन स्क्वेअर दिलेला आहे, बरोबर ना. एन स्क्वेअर म्हणजे एन दिलाय बघा, 300 हर्ट्ज दिलाय. तर तुम्हाला मग इथे तो एम साठी फॉर्म्युला थोडंसं पुन्हा रिअरेंज करून घ्यावं लागेल. सो एम इज इक्वल टू काय येईल थोडक्यात, तर 1/4 येईल. टी बाय एल स्क्वेअर होता तोच, आणि एम इकडे घेतला आणि एन स्क्वेअर इकडचा जो इकडच्या साईडला गेला तो डिवाइड झाला. सो इंटू 1/n स्क्वेअर होईल. ओके. एवढं सगळं आपल्याला करायचंय आणि मग त्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या. सिम्पल आहेत त्या, सबस्टिट्यूट करून टाका. म्हणजे तुम्हाला टी बाय एल स्क्वेअरची 36 व्हॅल्यू दिली आहे, त्यानंतर एनची व्हॅल्यू 300 दिली आहे. सो ते 300चा स्क्वेअर होणार आहे बघा, एन स्क्वेअर आहे. ओके. सो या पद्धतीने उत्तर काढा आणि मग तुम्हाला लिनियर डेन्सिटी मिळेल. आणि त्याचं युनिट काय असेल याचा एकदा विचार करा. डेन्सिटी काय, मास पर युनिट लेंथ आहे. सो मास म्हणजे केजी असणार आहे, पर युनिट लेंथ म्हणजे मीटर असणार आहे. सो केजी पर मीटर हे त्याचं एसआय युनिट असणार आहे.